आपल्या राजाचं एकही मंदिर नाही, पण कोट्यावधी माणसं आपल्या राजाची पूजा करतात ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 13व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारे आणि हिंदू धर्माची आन बान आणि शान असणारे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले सर्वप्रथम या महान व्यक्तींच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करतो. जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या पराक्रमाचा आणि शंभूंच्या कार्याचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. इतिहासाचा साक्षात्कार, समतेचा प्रसार आणि अखंड भारताचा आधार म्हणजे माझा महाराष्ट्र. शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठे यांच्या लोककलेचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलित दुबळ्यांचा, 105 हुतात्म्यांच्या बलिदानांचा आणि दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या आमच्या जिगरबाज मावळ्यांचा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे अन्यायाचा कर्तनकार. महाराष्ट्र म्हणजे गरिमासाठी तुफानी झंझार. महाराष्ट्र म्हणजे भगव्या शिवराज्याचा सुवर्णकाळ. महाराष्ट्र म्हणजे औरंगजेबाच्या स्वप्नाला भासलेला महाकाळ. महाराष्ट्र म्हणजे येणाऱ्या प्रत्येक पिढीचा भविष्यकाळ. महाराष्ट्र म्हणजे आपल्या सगळ्यांची शान. शिवबा नावाचं पोर जगाला आदर्श ठरावं असं राज्य निर्माण करतं. हा आविष्कार नव्हे तर चमत्कार मानावा लागेल जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्या विचारांचा. ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी, जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं, स्फुरण चढण्यासाठी आदर्श हवा, आदर्शासाठी नेतृत्व हवं, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं, कर्तृत्वासाठी पराक्रम हवा, पराक्रमासाठी देशभक्ती हवी, देशभक्तीसाठी अभिमान हवा, स्वाभिमान हवा, परंपरा हवी, संस्कृती हवी. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच नावामध्ये शिकायला मिळतात. ते नाव म्हणजे राजेश्वर छत्रपती. ते नाव म्हणजे राजेश्वर छत्रपती. कर्तृत्ववान होण्यासाठी मोठ्यांच्या पोटी जन्म घ्यावा लागतो असं काही नाही. कर्तृत्ववान होण्यासाठी मोठ्यांच्या पोटी जन्म घ्यावा लागतो असं काही नाही. सामान्य कुटुंबात जन्माला येऊनही व्यक्तिमत्व गाजवते ते. त्यासाठी आचार व विचार प्रगल्भ असावे लागतात. मित्रांनो, उत्तम आचारांना प्रगल्भ विचाराची जोड मिळाली तर सर्वोत्तम संस्कार रुजतात. हेच आपल्याला शिवचरित्रातून शिकायचे, हेच आपल्याला आपल्या शिवचरित्रातून शिकायचे. मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगतो, ओम बोलल्याने मनाला शक्ती मिळते तर साई बोलल्याने मनाला शांती मिळते. ओम बोलल्याने मनाला शक्ती मिळते तर साई बोलल्याने मनाला शांती मिळते. आणि जर राम म्हणल्याने पापाची मुक्ती होते तर जय शिवराय म्हणल्याने मला 100 वाघाची ताकद मिळते. जय शिवराय म्हणल्याने मला 100 वाघाची ताकद मिळते. रात्र झाली फार आता दिवा पाहिजे, रात्र झाली फार आता दिवा पाहिजे. माझ्या देशासाठी जिजाऊचा पुत्र शिवबा पाहिजे, माझ्या देशासाठी जिजाऊचा पुत्र शिवबा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज